फलंदाजीचा निर्णय. श्रेयस 11 पाळेकरवाडी गोलंदाजी सज्ज. सेम प्लेइंग 11. विनय जगताप. 11 खेळाडूंची नावं वाचतोय. दिनेश गावकर, तेजस पाळेकर, सागर तेली, संस्कार, जागृत जोशी, नवनीत देवळेकर, सुमित देवळेकर, देवेंद्र करंगुटकर, सुयोग घाडी, अजित नाटेकर आणि हर्षद गिरकर. 12th मॅन आशिष जर्सी घालून तयार असेल मैदानामध्ये जायला. आणि इतर राखीव खेळाडूंपैकी एक अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉम बॉक्स मध्ये उपस्थित आहे. जाऊयात मैदानात परत एकदा. सगळ्यांचा हात जोडून स्वागत. मेन पंचांच्या भूमिकेत दिनेश डोकरे सर, स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत बंटी केरकर सर. ओव्हर पिच चेंडू, ड्राईव्हचा फटको, आरसो दाखवलेलो चेंडू, लॉंग ऑन रिजन पर्यंत क्षेत्ररक्षण तैनात. 1 रन्सासाठीचा फटको. पहिल्या चेंडूवर झालेलं 1 रन्साची श्री गणेशा म्हटली तर भवानी, मालवणीत त्याका बोणी म्हटली जाता. बोणीचो पहिलो रन्स बॅटर निखिल परकरच्या बॅटमधना. स्ट्रायकिंग एंड बॅटर दुसरो सलामीवीर संकेत देवगडकर स्ट्रायकिंग एंडच्या दिशेन. 2 सलामीवीर. विचार करण्याची गरज दोनही संघांका. गार्गी स्पोर्ट्स बागमाळा की श्रेयस 11 पाळेकरवाडी, दोनही संघांका समान संधी. दर्जेदार फटको, फुलटॉस चेंडूवर मोठो प्रहार, 1 बाउन्स ओव्हर द रोप, रोलिंग रोलिंग आणि रोलिंग चौकार. पॉवर प्लेच्या षटकात शक्ती प्रदर्शन करण्याची सुरुवात संकेत देवगडकरच्या बॅटमधना. चेंडू हिलो पट्ट्यात, ते का घेतलो गेलो लपेट्यात. 1 धपाटो, गोलंदाजाच्या पाठभर काढलेलो 1 वळ, 4 रन्सासाठी चौकार. आणि चौकारां सांघिक धावफलक 5 रन्सार. हाताच्या 5 बोटार म्हटला तर एका थापटार. आणखी एक मोठो फटको. अप्पर एज, व्हेन यू स्लाइस स्लाइस इट हार्ड. हा ना ना तूने कॉल किया ना मैंने सुना. रनआउट का टिकट कंफर्म था सही, लेकिन यहाँ पे बाल बाल बच गए. दर्जेदार क्षेत्ररक्षण, सुंदर क्षेत्ररक्षण. आयत्यार कोय तो मारूचो प्रयत्न होतो निखिल परकरचो, मात्र त्याका जशास तसा आणि ठोसास ठोसा उत्तर क्षेत्ररक्षकाचा. डॉट चेंडू. आडव्या बॅटने टोलावण्याचा प्रयत्न, उडालेलो कारण जो दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये दिनेश गावकर सगळ्यात तरुण खेळाडू या संघाचो आणि या स्पर्धेचो विचार केलो तर काय ती चपळता, काय तो वेग, काय ती झेप, सगळा कसा ओके मध्ये. पहिला कलाम, पहिल्या खुर्चीचो मानकरी सलामीवीर संकेत देवगडकरच्या नावाचा लागलेला कलाम. संकेत देवगडकर बॅक टू द पवेलियन. बाहेरची कडा, बाहेरचो किनारो, विकेट किपरच्या दस्तानांचो सहारो. चौथ्या चेंडूवर मिळालेली सफलता गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हर्षद गिरकरला मिळालेली पहिली सफलता. 5 रन्सार पहिलो हादरो. राहुल आरेकर न्यू बॅटर, नंबर 3 बॅटर स्ट्रायकिंग यांच्या दिशेन. सोडून दिलेलो चेंडू. यावेळी काय असतो पंचांचो इशारो. अर्थातच 2 हात समांतर, चेंडू अवांतर. आणि दिनेश गावकर यष्ट्यांच्या मागणा सांगण्याच्या इराद्यात असतले सारवलेल्या टाक, आखलेल्या टाक, गिरवलेल्या टाक. अर्थात लाईन अँड लेनची गरज असतली सामन्यात महत्वपूर्ण दोनही संघांसाठी. ओव्हर पिच चेंडू, बाहेरची कडा. मोका मोका मोका, डेंगे डेंगे, मोये मोये. पाच चेंडूंचा खेळ समाप्त झालो. पहिल्या षटकाची भैरवी. पॉवर प्लेच्या षटकात 7 खेळाडू घेरो धरून रोखण्याच्या इराद्यात. 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर.
एक्स्ट्रा कव्हरच्या कपळावरना मारण्याचा प्रयत्न, अचूक गोलंदाजी, प्ले अँड मिस बघूक मिळालो. बाकीचे सुपरस्टार यष्टीरक्षक दिनेश गावकर यांनी पूर्ण करत पहिल्या षटकाचा खेळ मेडन चेंडून समाप्त झालो. फक्त 6 रन्स एका गड्याच्या मोबदल्यात पहिल्या पॉवर प्लेच्या खेळाची झालेली समाप्ती. काय घडलेलं आजच्या दिवसात? चारही संघ मालकांच्या उपस्थितीत संघ कर्णधारांनी ड्रॉ काढलो. लॉर्ड्स बनवले गेले. पहिलो सामनो मयांक 11 विरुद्ध गार्गी स्पोर्ट्स बागमाळा. मयांक 11 ने मारलेली बाजी. दुसरो सामनो मिस यू देवगड विरुद्ध श्रेयस 11 पाळेकरवाडी. मिस यू देवगड क्रिकेट संघान मिळवलेलो विजय. तिसऱ्या सामन्यात मयांक 11 विरोधात मिस यू देवगडने दुसरो विजय नोंदवलो. धन्यवाद आमचे सगळे पाठीराखे, माईक बाप, रसिक प्रेक्षक. तुमच्या कमेंट्सवरच आमचा जीवन असा. क्रिकेट जसा खेळाडूंसाठी महत्त्वाचा असता तसाच यूट्यूब लाईव्ह साठी पण, कॉमेंटेटर साठी पण महत्त्वाचा आणि पंचांसाठी पण महत्त्वाचा. सगळ्या कास्टसाठी, सगळ्या टीमसाठी तुम्ही जे शुभेच्छा देतास, तुम्ही जे कमेंट्स करतास, तुमच्या सगळ्यांचा स्वागत करत मनापासून धन्यवाद. असंच प्रेम आमच्यावर करत राहा. आमचे सगळे पाठीराखे, त्यामध्ये कॉमेंटेटर सागर कदमने पहिल्या दिवशी देखील कमेंट केलेली, या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिलेले. प्रसाद चाळके जे आमच्यासोबत शनिवारपासून जोडले जातले, उद्यापासून जोडले जातले, त्यांची कमेंट होती शुभेच्छांची. रिव्हर्स स्वीप, अल्टी पलटी, उडालेलो कावळो, यावेळी मात्र बुडालेलो बेडूक दिसलो. निखिल परकरच्या नावाचा लागलेला कलाम उगाडलेल्या तिरपळातल्या दाण्याची आठवण करीत एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकांनी टिपलेलो अचूक झेल. दुसऱ्या गड्याचा पतन. सलामीवीर निखिल परकर संकेत देवगडकरच्या पाठोपाठ रावणेच्या दिशेन. दुसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडूवर निखिल परकरच्या नावाचा लागलेला कलाम. फक्त 1 रन्साची खेळी. निखिलने रिव्हर्स स्वीपचो अटेम्प्ट केलेलो, मोठो फटको घेतलेलो खरो, मात्र जय क्षेत्ररक्षक तैनात, अगदी त्याच्या हातात मारलेलो. मालवणीत संघाचा झाला तर यवाजलेला सादात, तर दळीदार की त्या बादात. 6 रन्सार दुसरो हादरो. 2 सलामीवीर रावणेच्या दिशेन. देवगड तालुक्यातील प्रसिद्ध व्यावसायिक, प्रसिद्ध उद्योजक, कृपया सामना थांबवायचा आहे. देवगड तालुका प्रीमियर लीग 2024चं औचित्य साधत आमच्या मैदानावर आगमन होत आहे प्रसिद्ध उद्योजक, प्रसिद्ध व्यावसायिक, या मित्रमंडळाचे पाठीराखे सन्माननीय नंदुशेठ घाटे साहेब शब्दसुमनांनी, शब्दपुष्पांनी आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करत. सन्माननीय नंदुशेठ घाटे साहेब, आपल्याला विनंती, आपण आमच्या सन्माननीय व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. या स्पर्धेच्या निमित्तानं आपलं मनपूर्वक स्वागत होत आहे, आगमन होत आहे. शुभ आगमनाने, शुभ स्वागताने आपण स्वागत करूयात प्रसिद्ध व्यावसायिक, प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय नंदुशेठ घाटे साहेब यांचं. सामना 2 मिनिटं थांबवा. मी विनंती करतोय साहेब, आपण आमच्या व्यासपीठावर येऊन आमच्या मान्यवरांच्या मांदियाळीत स्थानापन्न व्हावं. देवगड तालुका प्रीमियर लीग आयोजन संयोजन समितीच्या वतीनं सर आपलं मनपूर्वक स्वागत. शुभ आगमन होत आहे. या स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यासाठी, आम्हाला शुभ आशीर्वाद देण्यासाठी प्रसिद्ध उद्योजक, प्रसिद्ध व्यावसायिक सन्माननीय नंदुशेठ घाटे साहेब यांचं एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. विनंती करूयात आपण कृपया आमच्या व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. कृपया सामना सुरू करावा. दुसऱ्या षटकातलो दुसरो चेंडू, पहिल्या चेंडूवर कलाम लावल्यानंतर ड्राईव्हचा फटको, बाहेरची कडा घेत पॉइंटच्या क्षेत्ररक्षकापर्यंत चेंडू, गलीच्या रिजन मधून चेंडूवर येणारा क्षेत्ररक्षक, मिळालेली नाममात्र एकेरी रन्सान अनुजने खोललेला आपला खाता. 7 रन्सार धावफलक. 2 गड्यांच्या मोबदल्यात पहिल्या 8 चेंडूंचा खेळ समाप्त झालो. दर्जेदार पहिली ओव्हर फक्त 6 रन्सांची. उपस्थित मान्यवरांच्या माहितीसाठी चाललेलो सामनो गार्गी स्पोर्ट्स बागमाळा क्रिकेट संघान जिंकलेलो टॉस, घेतलेली बॅटिंग श्रेयस 11 पाळेकरवाडी क्रिकेट संघान दिलेला निमंत्रण क्षेत्ररक्षणाचा, मात्र दर्जेदार गोलंदाजी.
आडव्या बॅटने टोलावलेलो चेंडू, ताकद, टायमिंग, एलिव्हेशन आणि नजाकत. चेंडू माणूस मेळ्यात ना अंधार मेळ्यात, डायरेक्ट चंद्रार, डायरेक्ट डोंगरार षटकार. राहुल आरेकरच्या बॅट मधना निघालेलो षटकार. पहिले सलामीचे 2 सलामीवीर स्वस्तात तंबूच्या दिशेने जरी परतले तरी आरेकर नंबर 3 बॅटर संयम, आक्रमकता आणि समय सूचकता या त्रिवेणी संगमातून खेळण्याची तयारी, जिद्द आणि चिकाटी. नशिबावर अवलंबून असणाऱ्यांना तेवढंच मिळतं जेवढं मेहनत करणारे मागे सोडून जातात. मेहनत बघूक मिळतली. बॅकफूट पंच दिसतलो, क्षेत्ररक्षक असा फंबल झालो. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये जोपर्यंत क्षेत्ररक्षण होतला तोपर्यंत 2 रन घेण्याची संधी. दुहेरी रन्साची लहर औचित्य होता. 2 बॅटरांमधलो ताळमेळ, भागीदारी. क्रिकेटच्या मैदानावर जसे भागीदारी दिसतात 2 फलंदाजांमधले, 2 गोलंदाजांमधले, 2 क्षेत्ररक्षकांमधले, स्कोरर आणि समालोचकांमधले, 2 पंचांमधले, अगदी आयुष्याच्या पटलावर इनसाइड आउट दर्जेदार फटकेबाजी, नाम तो सुना ही होगा. षटकार. राहुल आरेकर इज ऑन फायर. जीवाची मुंबई करना आणि मुगड्यान रेच काढणं या मालवणी वाक्प्रचारांचं आठवण करीत एक सुंदर भागीदारी. चेंडू बॅटचो सही मिलाप. क्रिकेट होया प्यार, टायमिंग सही तो सब कुछ सही. षटकार आणि षटकारांसांगिक धावफलक 21 रनसार. दर्जेदार फटकेबाजी. चांगल्या चेंडूक सन्मान द्यायचो आणि खराब चेंडूक समाचार घ्यायचो. क्रिकेटची रणनीती मालवणी म्हणीर आधारित असा. मऊ थय खो आणि कठीण थय देव. 2 षटकांचा खेळ समाप्त झालो. शेवटच्या चेंडूवर इलेल्या 1 रनसान आणि त्याही पेक्षा राहुल आरेकरने दाखवलेली समय सूचकता. शेवटच्या चेंडूवर घेतलेलो 1 रन. पुढच्या षटकासाठी पहिल्या चेंडूवर घेतलेली स्ट्राईक. 2 षटकांच्या समाप्तीनंतर सांघिक धावफलक. दुर्येच्या डबल गेमार मिनी नेल्सन फिगर 2 गडी बाद 22 रनसार. दरम्यान व्यासपीठावर सन्मान केला जातोय देवगड तालुका प्रीमियर लीग आयोजन संयोजन समितीच्या वतीनं. आमच्या सर्व कार्यकर्त्यांना, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती, आपल्या शुभ हस्ते आपणा सर्वांच्या उपस्थितीत आपण सन्मान करूयात, आशीर्वाद घेऊयात. पंच 2 मिनिटं. प्रसिद्ध उद्योजक, प्रसिद्ध व्यावसायिक नंदुशेठ घाटे साहेब यांचा या ठिकाणी आपण प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन यथोचित मान सन्मान करत आहोत. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण प्रेमाचं प्रतीक देऊन स्वागत करूयात. प्रसिद्ध व्यावसायिक उद्योजक सन्माननीय नंदुशेठ घाटे साहेब, अमोलजी मेस्त्री आणि त्यांची सगळी टीम देवगड तालुका प्रीमियर लीग आयोजन संयोजन समितीच्या वतीनं देवगड तालुक्याचं प्रतिनिधित्व करताना या पहिल्या तालुका प्रीमियर लीग 2024च्या औचित्यानं या व्यासपीठावरून सन्मान केला जातोय नंदुशेठ घाटे साहेबांचा. नंदुशेठ घाटे साहेब प्रसिद्ध व्यावसायिक तर आहेत, उद्योजक तर आहेतच, एक दानी व्यक्तिमत्व आहे. देवगड तालुक्याचं प्रतिनिधित्व करताना समाजकारण आणि अर्थकारण साकारताना देवगड तालुक्यात व्यावसायिकतेला जोड देतानाच समाजकारणामध्ये विशेष प्राधान्य देत यांनी तळागाळातील तरुणाईच्या गळ्यात ताईत होतानाच गरीब वर्गाच्या दृष्टिकोनातून त्यांच्या मनावर देखील अधिराज्य केलंय. नंदुशेठ घाटे साहेब, आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं आणि या पुढील सामन्यांचा आस्वाद घ्यावा. दर्जेदार फ्लिक ऑफ द रिस्ट यावेळी पाहायला मिळाला. स्क्वेअर कटचा देखना फटका. गलीच्या क्षेत्ररक्षकाकडनं झालेले क्षेत्ररक्षण. एकेरी धाव. 3ऱ्या षटकात वैयक्तिक खोट्यात 2रा षटक हाताळण्यासाठी हर्षद गिरकर गोलंदाजी मार्कवर, ज्यानं पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात दर्जेदार गोलंदाजी केलेली. हीच खरी रणनीती. जो गोलंदाज पहिल्या षटकात यशस्वी झालो ते का सलग लागोपाठ आणणं, फलंदाजांका बांधून ठेवणं आणि जशी रचलेले रक्षक सापडो अगदी त्यावर हुकूम होणारी गोलंदाजी ही जमेची बाजू. श्रेयस 11 पाळेकरवाडीचो विचार केलो तर एक
युनिव्हर्सिटी म्हणाची लागत. सिंधुदुर्ग टेनिस बॉल क्रिकेटच नाही तर गोवा राज्य आणि महाराष्ट्रभर ज्यांच्या फलंदाजी गोलंदाजी आणि अर्थातच कॅप्टन्सीची चर्चा ते दिनेश गावकर यावेळी यष्टिरक्षकाच्या भूमिकेत. फुलरलेन पद्धत चेंडू यावेळी ड्राईव्ह केलो गेलो. दर्जेदार फटकेबाजी चांगल्या चेंडूंका सन्मान देत एकेरी रन्स धावफलक पोचलो. 25 रन्सार पाव षटकार. गोलंदाजी मार्कवर हर्षद गिरकर. पहिल्या 3 चेंडूत मध्यान्हात प्रत्येक चेंडूवर एकेरी रन्साची लयलूट. शॉट पूल करण्याचा प्रयत्न फटको फसलो की काय. 3 क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाचा कौतुक करूचा लागतला. गोलंदाजाची पाठराखण करणारा क्षेत्ररक्षण उघडलेल्या नारळात तिरपळाच्या दाण्याचं तयार झालेलो. माननीय नंदुशेठ घाटे यांचं मी देवगड तालुका प्रीमियर लीग तर्फे खूप खूप स्वागत करतो आणि आभारी आहे की ते आपल्या वेळात वेळ काढून इथे आले. शेठबद्दल बोलायचं तर मी असं सांगेन की देवगड तालुक्यातील प्रत्येक क्रिकेट संघ प्रत्येक वाडी जिथे जिथे पहिल्या टुर्नामेंट झाल्या तो प्रत्येक वाडी संघ आणि गाव हे त्यांचं ऋणी आहे. कारण ते नसते तर कदाचित क्रिकेट सामने हे कदाचित झाले नसते. इथं जोरदार टाळ्या होऊन जाऊ स्टेटसाठी. माझा संघ यंगस्टार देवगड हा संघ एक प्रोफेशनल क्रिकेट मी आहे अबू आहे संत्या असेल अज्जू असेल ह्या नावाच्या मागे जर प्रोफेशन लागलं असेल तर घाटे शेठमुळे. कारण आम्ही पहिलं जे किट घातलं होतं ते एनर्जीचं होतं नंदकुमार लक्ष्मण शेठ घाटे यांचं. तर घाटे शेठ मी तुमचा खूप खूप आभारी आहे कारण तुम्ही आमचं क्रिकेट जगवलात. ह्या गावामध्ये आजही तुम्ही आमच्या लक्षात आहात आणि पुढेही आमच्या लक्षात राहणार. मी दरवर्षी येणार तुमच्याकडे उद्घाटनाला. तुम्ही मला सांगायचं की मी येणार की नाही येणार. तर तुमचे आभार खूप खूप. तुम्ही वेळ देऊन आलात. प्रत्येक टीम तर्फे मी तुमचे आभार मानतो. आणि आजपर्यंत तुम्ही जो क्रिकेटला सपोर्ट केलात तुम्ही म्हणा आचरेकर फॅमिली म्हणा त्यांचा मी खूप खूप आभारी आहे. धन्यवाद शेठ. थँक्यू सो मच. धन्यवाद. लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 लागलेली कलमा. मी आधीच म्हटलेलं आहे ही मैदानातली रणनीती एका सुपीक डोक्यात नाही इलेली असा. पहिला षटक ज्या गोलंदाजानं हाताळल्यान 6 रन्स देत एक गडीगारत केलेलो त्याच गोलंदाजाक परत 3ऱ्या षटकात आणायचा आणि फलंदाजी खिंडार पाडायचा भगदाड पाडायचा. लागलेली लाईन दिसतली. लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 गडी गारद झाले. शुभम आणि त्याच्या आधी अनुज. दोन्ही फलंदाजांबद्दल बोलायचा तर नुसते मैदानात गेले हजेरी लावलेणी आणि बागे इले. मालवणी संघाचा झाला तर सोमा गेले आणि पाठपरोळा करून इले. दर्जेदार गोलंदाजी सुंदर गोलंदाजी हर्षद गिरकर. आपल्या नावाक बरहुकूम गोलंदाजी करताना खांद्याचा पुरेपूर वापर. या आधीच्या सामन्यात झालेले चुकी यावेळी सुधारताना श्रेयस 11 पाळेकरवाडी. क्षेत्ररक्षणाचा निर्णय मिळालो खरो मात्र तो सार्थकी लावताना श्रेयस 11 पाळेकरवाडी खूप विचारमंथन झाला. आणि हेकाच मी मगाशी परीश स्पर्श म्हटलेलं आहे. जे नवोदित खेळाडू असतात त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं असा कारण ह्या व्यक्तीकडनं बराच काय शिकण्यासारखे असा. सिंधुदुर्ग टेनिस बॉल क्रिकेटचा विचार केलो तर दिनेश गावकर ही अकॅडमी ठरू शकता. ही विकिपीडिया ठरू शकता. 3 षटकांचा खेळ समाप्त झालो. 3 गड्यांच्या मोबदल्यात 26 रन्स धावफलकार. ह्या षटकात इले फक्त 7 रन्स. म्हणजे गोलंदाजी पृथक्करण बघितला तर हर्षद गिरकरने 2 षटका 12 चेंडू हाताळले 13 रन्स दिले आणि 3 सुरुवातीचे मोहरे गारद करत कंबरडा मोडला काटो काढलो. गार्गी स्पोर्ट्स बागमळा क्रिकेट संघाक उरलेले 12 चेंडू खूप महत्त्वाचे असतले. बॅटर चॉईस पॉवर प्ले अर्थातच पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकात नाही घेतलो गेलो तर 4थ्या षटकात कंपल्सरी असता. आणि ह्याच नियमावर बोट ठेवून आमचे मेन पंच मॅन फ्रॉम तारकर्ली मालवण बंटी केरकर सर तसो इशारो करताना बॅटर चॉईस पॉवर प्लेच्या षटकात 6 खेळाडू दिसतले रिंगणाच्या आत. 2-3 खेळाडू सीमारेषेवर तैनात. अर्थातच यावेळी रचलेला रक्षक सापडो. लॉंग ऑफ रिजन लॉंग ऑन रिजन आणि कदाचित मिड विकेट किंवा मिड ऑन. बाकीचे सगळे खेळाडू 30 यार्ड सर्कल मध्ये. आता मात्र थोडासा बदल केला गेलो. मिड विकेट मिड ऑन आणि लॉंग ऑन असा क्षेत्ररक्षण
सीमारेषेच्या आतमध्ये 3 खेळाडू दिसतले. बॅटर चॉईस पॉवर प्लेत गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अजित नाटेकर. दर्जेदार सुंदर गोलंदाजी. डॉट चेंडू, मेडन चेंडू, पडसार चेंडू, पोइंडो आणि कुवांडो चेंडू. माननीय नंदुशेठ घाटे आपल्याला मार्गदर्शन करतील. हॅलो, सर्वांना माझ्या देवगड तालुक्याचे आणि जिल्ह्यातून आलेले त्यांना नमस्कार करतो. तरुणाला संधी द्यायची तर अशी द्यायची. आम्ही गेल्या 50 ते 55 वर्षात चालू आहे काम आमचं. म्हणजे क्रिकेट प्रेमीला जी प्रोत्साहन द्यायचं होतं दिलेलं आहे आणि आजही देतो आहे. आपल्या घरी त्याविषयी मेस्त्री गेल्याने उद्घाटन करायला या तुम्ही. म्हटलं तुम्ही करून घ्या. 7 वाजता मला यायचा नाही, जमायचा नाही. म्हटलं आलो, पण म्हटलं आज भेट देऊ म्हणून भेट द्यायला आलो. आणि आम्ही त्यांना सगळी शुभेच्छा देतो. या जिल्ह्यातून सगळे आलेले टीम आहेत आणि असेच राहू नको. 50-60 वर्षात आम्ही काम करतो आहे आणि कोण गावस्कर बनू नको. सचिन तेंडुलकर बना. महाराष्ट्राचा बगलात नाही हिरो झालेलो हा. तशाप्रमाणे सगळ्यांनी काळजीपूर्वक करा आणि व्यसन सोडून सगळ्या लक्ष घाला. आणि आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे एक तरी प्रतिनिधी कोणतरी जाऊन येत अशी मी तुम्हाला विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या सगळ्यांना धन्यवाद घाटे शेठ. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ समाप्त. तिसऱ्या चेंडूवर इलेलो षटकार. धावफलक 33 रनसार. तिर्याच्या डबल गेमार बॅकफुट पंच. क्षेत्ररक्षक खाली सुरेख झेल आणि फलंदाज राहुल आरेकर. विस्फोटक खेळ यावेळी समाप्त. कना नारळां जशी सुवासनीची ओटी भरली जाता, उगाडलेल्या तिरपाळात दानो तयार होता, सुक्या नारळात घुडगुडा तयार होता, अगदी तसो झेल पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या वळ्यात विसावलो. धावफलक 33 रनसार. चौथो हादरो. गार्गी स्पोर्ट्स बागमळा. पंच 2 मिनिटं थांबवा. चौथ्या षटकात बॅटर चॉईस पॉवर प्लेच्या षटकात हात खोलण्याचा इरादो होतो, मात्र ऐन मोक्याच्या क्षणात बॅकफुट पंच करण्याच्या नादात हवेत विरलेलो झेल टिपलो गेलो. चौथ्या चेंडूवर मिळालेली सफलता. अजित नाटेकरचा ह्यो चेंडू मात्र बॉटम एज. नदींच्या बॅटमधनं निघालेलो चेंडू थर्डमॅन बाउंड्री पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. सुरेख बॅकअप. दर्जेदार क्षेत्ररक्षण. मात्र तोपर्यंत 2 रन घेण्याची संधी. गार्गी स्पोर्ट्स बागमळा क्रिकेट संघात आता मात्र कंबर कसाची लागतली. कसा कंबर आणा नंबर. मात्र स्कोअर बोर्डवर धावफलक पोचलो 35 रनसार. शेवटचा चेंडू चौथ्या षटकाची भैरवी घालणारो चेंडू. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या कपळावरनं मारण्याचा प्रयत्न. आखूट टप्प्याच्या चेंडू एक ट्रेडमार्क ड्राईव्ह. जे फलंदाज लेग साइड ऑफर करून खेळतात त्यांच्यासाठी ही फलंदाजी बघणं खूप महत्वाचं असतं. एक्स्ट्रा कव्हर, कव्हर पॉइंट, कव्हर पॉइंट, स्क्वेअर कट, अप्पर कट, वन शॉटचा इशारो. 1 रन शॉर्ट. ऑफ साइडला देखील नजाकत भरे स्ट्रोक खेळता येऊ शकतात. फुटवर्कचा वापर करत आपल्यातली क्षमता दाखवू शकले जाता सांगणारो फटको. पहिल्या 4 षटकांचा खेळ समाप्त झालो. 4 गाड्यांच्या मोबदल्यात धावफलक पोचलो 36 रनसार. 36 हिस्टॉरिकल फिगर. शेवटचे 6 चेंडू असतले हाणामारीचे, म्हटले तर मार जोडीचे आणि म्हटले तर धुवचे. गरजेचा
मेन पंचांच्या भूमिकेत संतोष डोकरे सर, मॅन फ्रॉम कोल्हापूर. बंटी केरकर सर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत. शॉट ऑन पुलचो फटको, दर्जेदार फटकेबाजी. डीप स्क्वेअर लेग, डीप लॉंग लेगच्या बाउंड्री लाईन पार इललो चौकार आणि चौकारान धावफलक. 40 रन्सार, 4 गड्यांच्या मोबदल्यात 40 रन्स धावफलकार. 5व्या षटकात पहिलोच चेंडूवर 4 रन्स. बॉलर नेम प्लीज. सुमित गोलंदाजी मार्कवर. आणि खरा कौतुक आमच्या सगळ्या लाईनमनचा आणि त्यातल्या त्यात नाव घेऊचा लागात वेदांत जाधवचा. मॅनेजमेंट मध्ये आणि मॅनेजमेंट नंतर लाईनमनच्या भूमिकेत देखील सगळी जबाबदारी घेताना उडालेलो कारंजो परत एकदा ओटीयत विसावलो. लग्नाचा निमंत्रण जसा नारळ देऊन हातात दिला जाता अगदी तसो विकेट. लॉंग ऑन रिजन मध्ये आणखी एक कलाम. बॅटर सिद्धेश पुजारे बॅक टू द पवेलियन. आणखी एका खुर्चेचो मानकरी, रावणेचो शिकार. 5व्या षटकातला दुसऱ्या चेंडूवर लागलेला 5वा कलाम. धावफलक 40 रन्स 5 गड्यांच्या मोबदल्यात. गार्गी स्पोर्ट्स बागमाळा क्रिकेट संघ जिंकलेली टॉस आणि घेतलेली बॅटिंगचो निर्णय काहीसो अंगलट येता की काय. मात्र अजूनही उरले 4 चेंडू. ह्या 4 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याच्या इराद्यात नवीन बॅटर मैदानात पायराव करताना. पलटवार करूचो लागतलो. अटीतटीची लढत निश्चित बघूक मिळतली कारण दोनही संघ जखमी वाघाप्रमाणे मैदानात वावरतले. सुंदर गोलंदाजी. बॉलर बॅक ड्राईव्हचो टायमिंगचो शॉट स्ट्रेट ड्राईव्हच्या फटक्यार झालेला फंबलिंग. काय घडला मैदानात. चांगला बॅकअप मिळाला. एकेरीचा रूपांतर दुहेरीत आणि दुहेरीचा रूपांतर तिहेरीत झालेला दिसला. 3 रन्स इले. या फटक्यावर मालवणी म्हण आठवतली चल चल पुढे आणि 3-3 वडे. 3 रन्सान सांघिक धावफलक पोचलो 43 रन्सार. बॅक ऑफ गुडलँड मध्ये चेंडू. शॉट ऑन पुलचो फटको. परत एकदा क्षेत्ररक्षकांनी केलेले प्रयत्न ऐन मोक्याच्या क्षणाक देव देता आणि दळीदार पाठ घेता या मालवणी म्हणीची आठवण करीत भुईक दान झालेलो चेंडू. झेल सुटलो. कॅच सुटली ती सुटली. जाताना 2 रन्स देऊन गेली. अर्थातच बैल गेलो तो गेलो. जाताना 9 हाताचो कासरो घेऊन गेलो. ओव्हरपेच चेंडू. उडवलेलो चेंडू. उडालेलो कारंजो सेफेस्ट हॅत आता तू विसावलो. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकान टिपलेलो आणखी एक झेल. इलो हुलीर आणि गेलो केंडीर. ह्या सांगत आणखी एका गाड्याचा पतन. ठराविक बॅटर सोडले. सगळ्या फलंदाजांनी केलेली निराशा अर्थातच फावला तर फावला नाहीतर बोर्डर नाव रावला. पंचेचाळीस रन्स धावफलकावर 7 गड्यांच्या 7 गड्यांच्या मोबदल्यात 45 रन्स. तुल्यबळ फायटिंग टोटल असा शेवटचा चेंडू. पहिल्या इनिंगची भैरवी घालणारो चेंडू. दर्जेदार गोलंदाजी. सुंदर वापसी. ओव्हरपिच चेंडू. मिनी हेलिकॉप्टर उडवलो गेलो. बॉलर किती पण असू दे चॅप्टर भाऊने उडवलाय हेलिकॉप्टर. अर्थातच त्याच्यावर इले 2 रन्स आणि 2 रन्सान धावफलक पोचलो 47 रन्सार. 47 लॉस ऑफ 7 विकेट. 48 रन्सांचा टार्गेट. येणारे 30 चेंडूत श्रेयस 11 पाळेकरवाडी 48 रन्स बनवतला. धावा रचले जातले की धावा वाचवले जातले. गार्गी स्पोर्ट्स बागमाळा क्रिकेट संघाचो विचार केलो तर 30 चेंडूत 47 रन्सांचो बचाव करूचो लागतलो. टिच्चून गोलंदाजी करूची लागतली आणि क्षेत्ररक्षकांका त्यांची पाठराखण करूची लागतली.
तालुक्यामध्ये एक नक्कीच असेल आणि तो फॅन आहे त्यांचा. आणि एवढंच आहे त्याला पण एक त्यालाही म्हणायचं आहे एवढं की मलाही समालोचन करायचं आहे. मी विचारलं बाबा मराठीमधून किंवा हिंदीमधून, थोडीशी चेंजिंग होते या ठिकाणी. स्कोर बुकला या ठिकाणी दीपेश धुरी या ठिकाणी बसत आहेत. धन्यवाद. Yes, umpire game on. गार्गी स्पोर्ट्स वर्सेस श्रेयस 11 पालेकरवाड़ी के बीच में ये मैच खेला जाता हुआ आज के दिन का चौथा मैच राइट आर्म राउंड विकेट. निखिल पालेकर हल्के हाथों से खेल रहा है जबकि नवनीत देवलेकर जैसे खिलाड़ी स्ट्राइक के ऊपर और नॉन स्ट्राइक एंड पर दिनेश गांवकर एक बड़ा नाम पहले मैच में 33 रन की पारी खेली थी. वही खिलाड़ी आज अगर देखो मैदान के अंदर शांत रहते पहले, फिर उसके बाद बहुत ही बड़ा तूफान आता है उनके पास. जिस तरह से बल्ला उनका बिल्कुल बाहर घूमता है, कहीं ना कहीं छक्के चौवे, 2-4 गेंदे सेट होने के बाद, क्योंकि रन रखे यहाँ पर 48 टू विन. अगली गेंद लेकर अपने बॉलिंग मार्फत राइटर ओवर द विकेट हल्के हाथों से खेला, गली की दिशा ढूंढी है, कहीं ना कहीं काफी दूर फील्डर है, शॉर्ट गली का खिलाड़ी आकर गेंद को फील्ड करे, उठा ले तब तक 1 रन दिनेश के खाते में. टोटल स्कोर 2 रन. एक तरफ गार्गी स्पोर्ट्स, एक तरफ है श्रेयस 11 पालेकरवाड़ी टीम. श्रेयस 11 पालेकरवाड़ी की बात की जाए तो ये दूसरा मैच खेल रही है टीम. कहीं ना कहीं पहले मैच थोड़ा सा दबाव में था और इसी बीच ये गेंद बड़ा प्रहार, स्ट्रेट ड्राइव, इसे नहीं रोक पाएंगे, गेंद निकल जाएगी सीमा रेखा बाहर. 4 रन. अंपायर का इशारा. इस मैच के लिए अंपायर चुने गए जो कि बंटी केरकर सर और एक तरफ राजू वाइंगनकर सर, मैन फ्रॉम तरले के अंपायर. अच्छा खासा नियोजन आयोजन. आप तमाम दर्शक इस मैच का आनंद ले रहे हो. दोस्तों मैं जरूर कहना चाहता हूं, आप क्या देख रहे हो तो देवगढ़ प्रीमियर लीग देख रहे हो. अगली गेंद इस बार पॉइंट की दिशा में गेंद को खेला, थोड़ा सा स्क्वायर किया गेंद को, गेंद निकल गई है लगभग सीमा रेखा करीब करीब. जीत नहीं, फील्डर तैनात था, रोक पाना चाहता था बट इसी बीच गेंद सीमा रेखा बाहर. 4 रन. इस 4 रन के मदद से टोटल स्कोर बढ़ता हुआ 10 रन हमारे इस बीच स्कोर बुकर. जब दीपेश धुरी अच्छी खासी स्कोर बुकिंग उनकी हो रही है. 5-5 ओवर का मैच, 48 रन टू विन है. 7 विकेट गंवा चुकी है टीम गार्गी स्पोर्ट्स बागमला की. और इसी बीच गेंद को खेल दिया नवनीत देवलेकर. गेंद स्लिप में डाउन, फील्डर तैनात है लेफ्ट हैंडर बल्लेबाज के लिए. स्लिप
मिलान का दिशा दिखाई है, बट इस बीच एक रन दूसरे के लिए मांग की दिनेश गांवकर काफी तेज भागते हुए, और इसी बीच दूसरा भी रन। कॉल देखिए कितना अच्छा किया है, बढ़िया। इसी की जरूरत है, कॉल को वेट करना, कॉल को कहीं ना कहीं रुकना। बट जिस तरह से दिनेश गांवकर ने जो कॉल किया है, वहां पर रन बनना चाहता। ये 2 रन, इस 2 रन के मदद से टोटल स्कोर बढ़ता हुआ 12 रन। राइट आर्म राउंड विकेट। इस बीच गेंद पॉइंट की दिशा में, हवा में गेंद, फील्डर तैनात, और इसी बीच विकेट की पतन। क्या बेहतरीन कैच, कैचेस विच विन द मैचेस कहा जाता है। कैच को पकड़ लो, क्योंकि नवनीत देवलेकर जैसे बल्लेबाज की कैच पकड़ लिए, तो इसी बीच यहाँ पर विकेट के पतन। टोटल स्कोर बनाया नवनीत देवलेकर ने अपने टीम के लिए 11 रन बनाकर आउट होकर वापस उनकी जगह पर नए बल्लेबाज धीरे धीरे मैदान के अंदर चले जाते हुए। सागर तेली, पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। नए गेंदबाज संकेत, इसी बीच गेंदबाज के लिए आते हुए संकेत देवगढ़कर। टीम की ओर से दूसरा अपने को का पहला ओवर लेकर संकेत देवगढ़कर इसी बीच गेंदबाजी के लिए तैयार है। सामने दिनेश गांवकर, जबकि 48 रन का पीछा करे। इसी बीच हल्के हाथों से देखा, कहीं ना कहीं निखिल परकर आकर गेंद को फील्ड करे, उठा ले, कीपर के रूप में डटे। दोस्तों, ये 2 सितार है इस गांव में, देवगढ़ तालुका में। ऐसे धुरंधर खिलाड़ी आपको मिलेंगे। दिनेश गांवकर अगर देखो तो जैसे कहा था उन्होंने, बहुत कुछ एडवाइस भी दिए थे दिनेश गांवकर ने लंबी क्रिकेट के लिए कारकिर्द में। इस बीच गेंद चली जाती, डीप लॉन्ग ऑफ, गेंद को फील्ड करे, उठा ले, तब तक एक और रन। देखिए कितने शांत खेल रहे हैं मैदान के अंदर, क्योंकि जानते हैं कि 48 रन टू विन है। हमें शांति से खेलना है इस विकेट, और देखा जाए तो इस मैदान को पहचाना है इन्होंने। अनुभव है, एक्सपीरियंस है। अगली गेंद लेकर फिर एक बार गेंदबाज संकेत देवगढ़कर पहला ओवर में, जैसे कि निखिल परकर ने 12 रन खर्च किए, और इसी बीच गेंद हल्के हाथों से खेलना चाहते, फिर एक बार बीट किया, अब दबाव प्रेशर डाला है कहीं ना कहीं। यहां पर श्रेयस 11 पालेकरवाड़ी के सामने दबाव डालते हुए गार्गी स्पोर्ट्स बागमाला की टीम एक तरफ अपोजिट में खेल रही है। एक छोटा सा लक्ष्य रखा है, फिर भी टफ करना चाहते हैं, फाइट करना चाहते हैं आपको। संकेत देवगढ़कर फिर एक बार अपने बॉलिंग मार्फत गेंदबाजी के लिए तैयार है। राइट आर्म राउंड विकेट। इसी बीच गेंद अंदरूनी किनारा, बट यहां पर फील्डिंग देखिए, लाजवाब फील्डिंग, तारीफ करनी पड़ेगी इस फील्डर की। जहां 4 बनते थे वहां पर रोक लिया 3 रन को, केवल 1 रन। इसे 1 रन की मदद से टोटल स्कोर बढ़ता हुआ 14 रन 14। संकेत देवगढ़कर फिर एक बार अपने बॉलिंग मार्फत आते हुए राइटर ओवर द विकेट दिनेश गांवकर के लिए फिर एक बार अंपायर। जी हां, अंपायर ने इशारा किया नो बॉल का और फ्री हिट का मौका है। क्या यहां पर सोने सुहाना, और जहां तक अगर देखो दिनेश गांवकर को यह मौका मिलता है तो छोड़ते नहीं है भाई। स्ट्राइक के ऊपर बल्लेबाजी के लिए तैयार है दिनेश गांवकर। संकेत देवगढ़कर अपने बॉलिंग मार्फत, फुल टॉस गेंद, बड़ा प्रहार, क्या यहां पर होगा? अंपायर का इशारा इंतजार हम करेंगे। जी हां, नो गेंद के ऊपर एक छक्का, फ्री हिट का फायदा उठाया दिनेश गांवकर ने। और संकेत देवगढ़कर, मैं आपको जरूर कहना चाहता हूं, थोड़ा सा एडवाइस, आप कसे हुए गेंदबाज है, सामने बिल्कुल कसा हुआ बल्लेबाज है, तो आपको ये समझना चाहिए जबकि ये नो गेंद है, उसके बाद फ्री हिट का मौका है, तो आपको कहां गेंद डालनी चाहिए। कुछ सीखना है तो ऐसे सीखो। फुल टॉस दी, दावत दी, स्वीकारा, और दिनेश गांवकर ऐसे ही बल्लेबाजी के लिए माने जाते हैं। राइटर ओवर द विकेट, इस बार भी थोड़े से भटक गए, ऑफ स्टिक से काफी बाहर, गेंद चली जाती है। अंपायर का वाइड बॉल का इशारा, एक और अतिरिक्त, इस 1 रन की मदद से टोटल स्कोर बढ़ता हुआ 22 रन 22। दीपेश दूरी, बेहतरीन स्कोर बुकिंग। हमारे विजय जी 66,
यूवी, जिनके भी नाम लूं, राइट अप ओवर द विकेट हल्के हाथों से खेला। इस बार एक्स्ट्रा कवर की दिशा में फील्डर तैनात। 1 रन दिनेश गांवकर के खाते में जुड़ेगा और श्रेयस 11 वाड़ी के खाते में जुड़ेगा 1 रन, और इस 1 रन की मदद से टोटल स्कोर बढ़ेगा 23 रन। ओवर नंबर दूसरे ओवर की समाप्ति। पहले ओवर में 12 रन खर्च किए और दूसरा ओवर जब प्रगति पर था, अब खत्म हो चुका है। 2 ओवर के बाद 123 है। इस ओवर में रन खर्च किए संकेत देवगढ़कर ने 11 रन। अब थोड़ा सा गेंदबाजी में परिवर्तन। टीम की ओर से तीसरा ओवर लेकर नए गेंदबाज के लिए आएंगे। प्लीज ओवर में टीम मीटिंग मत लिया करो। मैच ऑन करो जल्द से जल्द। अगला मैच होगा 6-6 ओवर का। नए गेंदबाज वीर गाड़ी। नेक्स्ट मैच होगा 6-6 ओवर का। बड़ा मजा आ जाएगी दोस्तों। राइट ओवर द विकेट। इस बार दिनेश गांवकर जब स्ट्राइक के ऊपर गेंद, फील्डर तैनात, पॉइंट की दिशा में गेंद को खेला। 1 रन आसानी के साथ। गेंदबाजी अच्छी करते हुए वीर गाड़ी की बात की जाए तो युवा गेंदबाज है। 5-5 ओवर का मैच, 1-1 2-2 रन रोटेट करते हुए। अब सामने बिल्कुल बल्लेबाज है सागर तेली स्ट्राइक के ऊपर। पहला नवनीत देवलेकर, जिनकी विकेट मिली थी, 11 रन बनाए थे अपने टीम के लिए। निखिल परकर ने पहला ओवर डाला था, 12 रन खर्च किए थे, और संकेत देवगढ़कर जिन्होंने 11 रन खर्च किए। वीर गाड़ी अपने बॉलिंग मार्फत टीम की ओर से तीसरा ओवर लेकर राइटर ओवर द विकेट गेंदबाजी के लिए तैयार। यस, यहां पर गेंद को खेल दिया, पॉइंट की दिशा, ढूंढी है 1 रन। हालांकि जानते 1-1 रन रोटेट करना है। हम जब स्ट्राइक के ऊपर हमें बड़े शॉट्स नहीं लगते तो निश्चित रूप से दिनेश गांवकर के पास हम स्ट्राइक दिया करें, ये जाना पहचाना। और दिनेश गांवकर ऐसे खिलाड़ी जिनके पास वो क्षमता है, छक्के लगाने के लिए माहिर है। जब मैदान के ऊपर विकेट के ऊपर टिके रहते दिनेश गांवकर तो बड़े शॉट्स देखने मिलते, कभी जीरो के ऊपर भी आउट होते, नर्वस नहीं रहते। महान खिलाड़ी भी हो, कोई नर्वस नहीं हुआ है, आखिर क्रिकेट है। राइटर ओवर द विकेट। ये देखिए क्या अच्छी बढ़िया लाइन गेंद, सेटी हुई गेंद, देखा परखा कि गेंद रेंज में नहीं है, रक्षात्मक खेले क्योंकि गेंद को डिफेंस किया इस गेंद का, और गेंदबाज का भी सम्मान किया है क्योंकि भाई आपकी ये गेंद बहुत बढ़िया है, मैं बहुत ही बड़ा खिलाड़ी हूं, फिर भी ये गेंद आपकी बढ़िया है। ये देखिए भटक गए भाई, कहां पर गेंद डाली है। यस, यहां पर कहीं ना कहीं अंपायर का नो बॉल का भी इशारा, और इससे बीच कैच तो बनी थी, दूसरे के लिए मांग की, दूसरा भी रन आसानी के साथ बनाया। टोटल मिलाकर ये 3 रन, और इसी 3 रन की मदद से फ्री हिट मौका भी मिला, और इस 3 रन की मदद से टोटल स्कोर बढ़ता हुआ 28 रन 28। देखिए ये क्रिकेट है, एक अच्छी गेंद आप डालते हो, क्यों भटक रहे हो भाइयों। सेट गेंदबाज हो, बहुत ही अच्छी गेंदबाजी अभी भी है आपके पास, वही उसी को इस्तेमाल करो, यूज करो मेरे भाई। और फ्री हिट, और उसके ऊपर भी बड़ा प्रहार दिनेश गांवकर ने कर लिया। क्या यहाँ पर रोक पाए हैं? 1 रन दूसरे के लिए मांग की है। गुड रनिंग बिटवीन द विकेट मानी जाएगी। 2 रन, इसी 2 रन की मदद से स्कोर बढ़ता हुआ धीरे धीरे 30 रन। देखिए टोटल जैसे बढ़ती जा रही है, अब जीतने के लिए चाहिए केवल 18 रन। अगली गेंद लेकर अपने बॉलिंग मार्फत फिर एक बार गेंदबाजी के लिए तैयार, दौड़ना शुरू किया है। 1 और रन दिनेश गांवकर के खाते में और श्रेयस 11 पारेकरवाड़ी की टीम के खाते में जुड़ता हुआ। 2 टीम के बीच में ये मैच खेला जा रहा है। गार्गी स्पोर्ट्स वर्सेस गार्गी स्पोर्ट्स बागमाड़ा की टीम है, एक तरफ है 11 पालेकरवाड़ी। दिनेश गांवकर जिनकी कुंडली है 15 के स्कोर पर खेलते हुए, दीपेश धुरी कह रहे हैं अगली गेंद, इस बार बड़ा प्रहार, नहीं रोक पाएंगे, मिड विकेट ढूंढी गेंद सीमा रेखा बाहर,
6 के लिए सागर तेली का बल्ला अब चला हुआ, इसे 6 के मदद से छलांग लिया। अब केवल 12 रन की जरूरत है जीतने के लिए। ओवर द विकेट, फिर एक और बिग हिट करना चाहते, थोड़ी सी मिस फील्डिंग, कीपर से मिस, गेंद निकल गई है। 1 रन तेजी के साथ दूसरे के लिए मांग की। ये देखिए जिस तरह से लगभग सीमा रेखा के करीब पकड़ गई है गेंद। जी हाँ, 22 के रूप में ये रन मिलेंगे। टोटल स्कोर है 39। ओवर की समाप्ति ड्रिंक ट्रॉली मैदान के अंदर। अब तमाम दर्शक लोग इस मैच का इंतजार कर रहे कि देवगढ़ प्रीमियर लीग हमें कब देखने मिलेगी। आज वो सुनहरा मौका, तीसरा दिन है। कितना बढ़िया नियोजन आयोजन के साथ यह श्रृंखला मनाई जा रही है। हाँ, हेलो, एक नियोजन आयोजन के साथ मैं जरूर कहना चाहता हूँ दोस्तों, क्योंकि ये प्रीमियर लीग है, आपको ब्लैक ट्रैक और टी शर्ट्स इंपॉर्टेंट है और हर एक खिलाड़ी के पास शूज इंपॉर्टेंट है। प्लीज ब्लैक ट्रैक, प्लीज जरा मैच थांबवायचे। या ठिकाणी हायस्कूलच्या आसपास पर कर अपने बॉलिंग मार पाते, इस बार गेंद को खेलते हैं, सिले मिड ऑफ फील्डर तैनात है, थोड़े से मिस बने, 1 रन तेजी के साथ निकाले। दूसरे के लिए भी मांग की है और ये दूसरा भी रन आसानी के साथ पूरा करते हुए दोनों भी बल्लेबाज इस 2 रन से टोटल स्कोर बढ़ता हुआ 41, 41 रन। निखिल परकर अपने बॉलिंग मार्फत राइट आर्म ओवर द विकेट ऑन फायर करेंगे, जबकि दिनेश गांवकर सामने निखिल परकर है। ये हमेशा इकट्ठा खेले, दिनेश गांवकर ने निखिल परकर को बड़ा कर दिया। ये देखिए रिवर्स शॉट्स अटेंड किया है, जैसे कहते हैं ना कि अल्टी की पल्टी गेम। गेंद सीमा रेखा बाहर, 4 रन। इस 4 रन की मदद से टोटल स्कोर बढ़ता हुआ 45। 3 रन की जरूरत है इस बार जीतने के लिए श्रेयस 11 पालेकरवाड़ी टीम को। पालेकरवाड़ी मुटाट की टीम है, देवगढ़ तालुका की टीम है, गार्गी स्पोर्ट्स बागमाला की टीम। राइटर ओवर द विकेट, इस बार अंपायर का नो बॉल का इशारा। क्या दिनेश गांवकर के लिए यहां पर प्रीहिट का मौका, बट गेंद निकल गई सीमा रेखा बाहर। विनर टीम यहां पर होती हुई श्रेयस 11 पालेकरवाड़ी टीम। गार्गी स्पोर्ट्स ये टीम श्रृंखला में अभी मैच खेलेगी, क्योंकि 2 हार हो चुके हैं। अगला मैच होगा 6-6 ओवर का खेला जाएगा। दिनेश गांवकर की पारी याद करो कि 12 गेंदे में 21 रन बनाए अपने टीम के लिए। सागर तेली 4 गेंदे में 8 रन बनाए, एक अच्छी पारी, नॉट आउट रहे दोनों भी बल्लेबाज।